कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय झालं? कसला एवढा विचार करताय? इतर काल रात्री तू हे सगळं मला सांगितल्यापासून माझी झोपच उडाली। ती अस्तिकाच नाग आहे? नाही म्हणजे तुला असं संशय असला तरी मित्रा हा संशय खरा ठरला तर किती भयानक आहे हे सगळं। ती अस्तिका त्या विरोचकाचा नाग आहे आणि ते दोघे याच घरात आहेत। ते काही करू शकतात मित्रा। त्या अस्तिकाला आपण नागापासून घरातल्यांना संरक्षण मिळावं म्हणून घरात आणलं आणि तीच नाग आहे। किती भयानक आहे हे सगळं। मला असं वाटतं की आपणच आपल्या घरातल्यांना एक अशा बॉम्बवर उभं केलंय जो कधीही फुटू शकतो। त्या अस्तिकाला घराबाहेर काढायचं। पण त्याने काय होणार आहे साहेब? अस्तिकाला आपण मनुष्य रूपात घराबाहेर काढू शकतो, पण नाग रूपात ती कधीही घरात शिरू शकते। आपण नाही थांबवू शकत तिला। पण मग आता करायचं काय मित्रा? आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल लवकरात लवकर। एक उपाय आहे। काय? हल्ला करायचा, विरोचकाच्या नागाचा वध करायचा। पण नेत्र हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे? अस्तिका मनुष्य रूपात असताना आपण तिच्यावर हल्ला नाही करू शकत नेत्रा। हे बघ नेत्रा, हे सगळं ना थोडं टेक्निकल आहे। म्हणजे जर ती व्यक्तीच नाहीये तर आपण तिच्यावर हल्ला कसा करायचा? म्हणजे आपल्याला अस्तिकाला तिच्या खऱ्या रूपात यायला भाग पाडावं लागेल। तुम्ही मला इथे भेटायला का बोलवलं? तुम्हीच म्हणाला होता ना, जर कोणी बघितलं तर त्यांना काय वाटेल, त्यांना संशय येईल आपल्यावर। तुझ्यासाठीच चाललंय सगळं। नेत्रा आणि इंद्राणीला संशय येऊ नये म्हणूनच चाललंय सगळं। मी काय सांगते ते नीट ऐक। जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नागरूपात या घरात येऊ नकोस। आपलं जसं बोलणं झालंय तसं एखादा साप वगैरे पकड आणि त्यांना दाखवून दे की तू सर्पमित्र आहेस। अर्थात तू हे दाखवून दिल्यानंतर नेत्रा तुझ्यावर विश्वास ठेवेल असं तुला वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे तुझा। ती लगेच विश्वास ठेवणार नाही, तिचा संशय दूर होणार नाही। तू ओळखत नाहीस नेत्राला, मी चांगली ओळखते। म्हणून सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून कर। निष्काळजीपणा करू नकोस। तू त्यांच्याच गटातली आहेस असंच वाटायला हवं त्यांना। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।